नित्य योग आनंद या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या नवरात्रीचा चौथा दिवस आहे। तर आपण पहिल्या 3 दिवस सर्वांनी चांगल्या प्रकारे जो आपला योग वर्ग आहे तो अटेंड केला आहे। तर सर्वांना परत एकदा शुभेच्छा। आणि आज आपण आपल्या चौथ्या दिवसाला सुरुवात करूया। मांडी, साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन, कुठलेही ध्यानात्मक आसनात बसायचे। मानपाट एका सरळ रेषेत, हाताची ज्ञान मुद्रा, दोन्ही मनगट आपल्या गुडघ्यांवर रेस्ट करायचे, डोळे अलगद मिटलेले। दूरून येणारे पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज, प्राण्यांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। आता संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। झाडांच्या पानाची सळसळ, पक्ष्यांचा आवाज, वाहनांचा आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचे। आता आपलं संपूर्ण लक्ष आपण ज्या आसनावर बसलोय त्याच्यावर केंद्रित करायचंय। साक्षी भावाने त्याचं निरीक्षण करायचंय। आता संपूर्ण लक्ष आपल्या शरीरावर, आपल्या शरीराचं निरीक्षण करायचंय। आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचेला स्पर्श करून बाहेर जाणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण या दोन्ही तत्वांचा आपल्या नाकाच्या अंतत्वचेमध्ये जाणीव करून घ्यायची आहे। आपल्या श्वसनावर लक्ष केंद्रित करायचे। आता आपण त्रिवार ओंकार करणार आहोत। माझ्यासोबतच श्वास, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि ओंकार म्हणायचे। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। दीर्घ श्वास घ्या। माझ्यासोबत सर्वांनी प्रार्थना म्हणायची। असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक। जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा। नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो। तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी। प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे। कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो। योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन। योपाकरोत्तं प्रवरं मुनीनं, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। ओम सहनाववतु
सहनो भुनक्तु सह वीर्यं कर्वावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। हरि ओम तत्सत। दोन्ही हात आपले पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय, एक दीर्घ श्वास घेत आपलं मान पाठ जास्तीत जास्त सरळ वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे आणि आता श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचंय। योग मुद्रा, याला शरणागती मुद्रा असे म्हणतात। आपण जे काही करणार आहोत ते आपण ईश्वराला प्रथम अर्पण करतोय। श्वास घेत कमरेतून वाकत मान सरळ, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे, दोन्ही हातांचं घर्षण करायचे, हाताची द्रोण मुद्रा करून ती डोळ्यांवर अलगद ठेवायची, चक्षु विश्राम। त्याच्यानंतर हे हात आपले कपाळ, डोकं, खांदे, हात, पाठ, कंबर, मांडी, गुडघे, पोटऱ्या, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हातासमोर आणायचे। आता आपण न्यास केला, आता दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर ठेवून सावकाश डोळे उघडायचे, करदर्शनम। तर चला, अशा प्रकारे आपली आता प्रार्थनेने आपली योगाभ्यासाची सुरुवात झालेली आहे। तर सर्वप्रथम आपण सूक्ष्म हालचाली करणार आहोत। सर्वप्रथम हातांच्या सूक्ष्म हालचाली, दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत घेऊन बोट एकमेकांपासून जास्त विलग करायची आहे। दक्षता घ्यायची की हात खांद्याच्या सरळ रेषेत राहतील। आता हाताची मुठ्ठी वाळायची बघा, मुठ्ठी वाळताना मुठ्ठी वाळल्यानंतर अंगठामध्ये बोट बाहेरून आणि थोडा ताण द्यायचा आहे, आपले जे स्नायू आहेत हाताचे त्याच्यावरती ताण दाबायचंय, जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढं दाबायचंय। त्याच्यानंतर सावकाश बोट उघडायचे आहेत, सावकाश बंद। त्याच्या स्नायूंवर येणारा ताण आहे त्याचा अनुभव घ्यायचा आहे। तीन ते 5 आवर्तनामध्ये आपल्याला करायचंय। हात खाली। त्याच्यानंतर आपण आता मनगटाची उघडझाप करणार आहोत। दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, जास्तीत जास्त बोट जे आहेत ते आता आपल्याकडे। त्याच्यानंतर सावकाश बोट खालच्या दिशेने। या हालचाली दरम्यान सांध्यांमध्ये होणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय। संथ व सावकाश, संपूर्ण लक्ष आपल्या त्या स्नायूंवर। या दरम्यान आपल्या श्वसनावर पण लक्ष द्यायचंय। श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती। आपल्याला प्रत्येक कृती करताना श्वासाची जोड द्यायची आहे। त्याच्यानंतर उजवा हात समोर, हाताची मुठी वाळायची, डाव्या हाताने उजव्या हाताचं मनगट पकडायचंय, मनगटाची गोलाकार हालचाल। या हालचाली दरम्यान तिथं होणारा जो आवाज आहे, तिथे निर्माण होणारी उष्णता, याच्यावर लक्ष केंद्रित करायचे आणि आपल्या श्वासाची जोड द्यायची आहे उलट्या दिशेने। आपण योग करतो काय, योग करतो म्हणजे काय करतो की आपण शरीर आणि मन आपल्याला जोडायचं आहे। तर शरीर, आपलं मन, आपला श्वास घेतो श्वास सोडतो, हे सर्व आपल्याला एकमेकांना जोडायचंय। आता डावा हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, हाताची मुठी वाळायची, उजव्या हाताने मनगट पकडायचे। याच्यात दक्षता घ्यायची की फक्त मनगटाचीच गोलाकार हालचाल व्हायला पाहिजे। काही जण बघा असं हे करतात, तर हे चुकीचं आहे। म्हणून आपण इथे सपोर्ट घेतो जेणेकरून फक्त मनगटाचीच हालचाल होईल। आता उलट्या दिशेने असं 3 ते 5 आवर्तन आपल्याला करायचे आहेत। त्याच्यानंतर आता आपण कोपराची उघडझाप करणार आहोत। दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत, कोपराची उघडझाप करायची आपल्याला बघा, माझ्यासोबतच करायचंय। हे आपले बोट जे आहेत ते आपल्या खांद्यांवर येतील, हात
खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. अशा प्रकारे आपण आता कोपराची उघडझाप पाहिली. आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल पाहणार आहोत. आपल्या दोन्ही हातांनी आपल्या ज्या खांद्यावर जे बटन्स आहेत ते पकडायचे आहेत आणि आता गोलाकार हालचाल. हे बघा, बोटांनी आपले इथले बटन्स पकडायचे आहेत. आता मी पुढून करतोय बघा. माझे आता कोपर जुळलेले आहेत. आता कोपर मागे जातील. आता हे जे मागचे बोट आहेत हे मागे जुळतील बघा, मानेजवळ. कोपर जोडायचे, मागे बोट जोडलेले आहेत, पुढे कोपर जोडायचे. 5 वेळा करायचं आपल्याला. ज्यांना तीव्र खांदेदुखी असेल त्यांनी हे करायचं नाहीये, आणि ज्यांचं थोडंफार दुखत असेल तर या आसनाच्या सूक्ष्म हालचालीच्या सरावाने ते बरं होईल. आता आपण उलट्या दिशेने करायचंय. मी तुम्हाला मागच्या साईडने करून दाखवतो. हे बघा, मागच्या साईडने हे बोट आपले जुळले गेले पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला खांद्याच्या गोलाकार सूक्ष्म हालचाली करायच्या. आता त्याच्यानंतर आपण आता पायांच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. दोन्ही पाय आपले समोर. त्याच्यानंतर आपले जे हात आहेत ते हात आपल्या कमरेजवळ ठेवायचे आहेत, जेणेकरून आपण या हालचाली दरम्यान आपली मानपाठ एका सरळ रेषेत राहील. सर्वप्रथम बोटांची उघडझाप. बोट उघडायचे आहेत, आतमध्ये मिटायचे आहेत, उघडायचे आहेत, आतमध्ये मिटायचे आहेत, उघडायचे आहेत, आतमध्ये, उघडायचे आहेत, आतमध्ये. आपण ज्यावेळेस लांबचा प्रवास करतो त्यावेळेस या सूक्ष्म हालचाली खूप महत्वाच्या असतात. रक्ताभिसरण जे खाली आपल्या पायापर्यंत जे रक्त आलंय त्याचं रक्तभिसरण चांगल्या प्रकारे होतं. त्याच्यानंतर आता आपल्या पायाच्या गोट्याची उघडझाप. जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे. आपल्या पंजे जे आहेत ते आपल्या शरीराकडे ओढायचे आहेत. श्वास सोडत जास्तीत जास्त बाहेर, श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत पुढच्या दिशेने, श्वास घेत आत, श्वास सोडत पुढे. अशा प्रकारे आता आपण पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल करणार आहोत. आता बघा, डाव्या साईडला जास्तीत जास्त पुढे, उजव्या साईडला, मागच्या साईडना गोलाकार हालचाल गोट्यांची. या दरम्यान दक्षता घ्यायची की आपली मानपाठ सरळच पाहिजे. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे पायाच्या गोट्याची हालचाल झाल्यानंतर आता आपल्याला गुडघ्याची उघडझाप करायची आहे. दोन्ही हाताची गुंफण करून आपल्या उजव्या मांडीच्या खाली उजव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप. संथ व सावकाश. यामुळे आपल्या ज्या गुडघ्यामधील सांध्यांमध्ये जे सायनिवल फ्लूइड आहे त्याचं चलन चांगलं होऊन गुडघेदुखीचे ज्या तक्रारी आहेत त्याचं निवारण होतं. संथ व सावकाश. 3 ते 5 आवर्तन केल्यानंतर आता परत दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या पायाच्या मांडीखाली डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप.
संथ व सावकाश, मान पाठ एका सरळ रेषेत, श्वासाची जोड. श्वास घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर, श्वास सोडत घेत आतमध्ये, श्वास सोडत बाहेर. आपण दिवसभर कधी हे या सूक्ष्म हालचाली करू शकतो. फक्त जेवणाच्या 1 ते 1.5 तास अगोदर किंवा नंतर आपल्याला करायचे. त्याच्यानंतर आता आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याचा आपण सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर फक्त ज्यांचं बॉल अँड सॉकेट जॉईंटचं ऑपरेशन वगैरे झालं असेल त्यांनी करायचं नाहीये. सेम तसंच हाताची गुंफण करून माझ्यासोबतच करा बघा. जास्तीत जास्त आतमध्ये, जास्तीत जास्त बाहेर, गोलाकार हालचाल. आता उलट्या दिशेने. दक्षता घ्यायची, दुसरा पाय जो आहे त्याच्यावर लक्ष द्यायचंय, त्याला सरळच ठेवायचंय. आता दोन्ही हाताची गुंफण करून डाव्या मांडी खाली घ्यायची. आणि आता डाव्या पायाची बॉल अँड सॉकेट जॉईंटची गोलाकार हालचाल. पायाचा लांब फिरवून आतमध्ये श्वास सोडत बाहेर, श्वास घेत आत, श्वास सोडत बाहेर. आता उलट्या दिशेने. अशा प्रकारे आपल्या आता सूक्ष्म हालचाली झाल्या आहेत. आता आपण कटी चक्रासन ही पवनमुक्त श्रेणीतील जी सूक्ष्म हालचाल आहे ती पाहणार आहोत. सर्वांनी जास्तीत जास्त आपले पाय लांब करायचे. जेवढं आपल्याला शक्य आहे तेवढंच करायचंय. जास्तीत जास्त पाय लांब केल्यानंतर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. आपल्याला काय करायचंय की डाव्या बाजूला झुकत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि आपली नजर डाव्या बाजूला, डाव्या हाताच्या बाजूला. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर सरळ आता दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत असतील. आता डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि आपली दृष्टी जी आहे ती उजव्या हाताच्या बोटांकडे. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर सरळ. अशा प्रकारे आपल्याला कटी चक्रासन करायचंय. तर चला सर्वांनी माझ्यासोबत करूया. आपल्याला जेवढं सहज शक्य असेल तेवढं अंतर घ्यायचंय 2 पायांमध्ये. हात खांद्याच्या सरळ रेषेत, मध्ये मानपाठ सरळ. आता श्वास घेत माझ्यासोबत करायचं बघा. श्वास सोडत आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाची अंगठा पकडायचा आहे. आपली दृष्टी डाव्या हाताच्या बोटांकडे. या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचंय. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर हात सरळ. आता उजव्या बाजूला डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाची अंगठा पकडायचा आहे. जेवढं आपल्याला सहज शक्य तेवढं वागायचा प्रयत्न करायचा आहे. आपली जी दृष्टी आहे ती उजव्या हाताच्या बोटांकडे. हात सरळ. श्वास घेत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचे अंगठे पकडायचे. आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांकडे. 2 ते 3 श्वास थांबायचे. हात सरळ, श्वास सोडत. आता परत श्वास घेत डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचे अंगठा पकडायचा आहे. आपली दृष्टी जी आहे ती उजव्या हाताच्या बोटांकडे. 2 ते 3 श्वास थांबल्यानंतर श्वास सोडत हात सरळ. परत एकदा करू आपण. श्वास घेत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या पायाचे बोट पकडायचे आहेत. लक्ष आपलं डाव्या हाताच्या बोटांकडे. श्वास सोडत हात खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास घेत उजव्या हाताच्या बोटांनी डाव्या हाताच्या बोटांनी उजव्या पायाचे बोट पकडायचे. लक्ष आपल्या उजव्या हाताच्या बोटांकडे. संत श्वसन. श्वास सोडत सरळ.
अशा प्रकारे आपल्याला कटिचक्रासन करायचंय. याचा फायदा असा होईल की आपलं जे पाठीचा कणा आहे याला ट्विस्ट बसतो. तर अशा प्रकारे आपण दिवसभरामध्ये याला आपल्या पाठीच्या कण्याला ट्विस्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक आज नवीन आसन शिकणार आहोत, नौकासन. या आसनामध्ये जी स्थिती आहे ती नौक्यासारखी होते. म्हणजे आपण जी नौका, पाण्यामधली जी नौका आहे त्याप्रमाणे पूर्ण स्थितीमध्ये तशी आपल्या शरीराची स्थिती दिसते, म्हणून याला नौकासन असे म्हणतात. तर फक्त नौकासन कोणी करू नये की ज्यांना पाठीच्या कमरेमध्ये दुखणं असेल, मानेत दुखणं असेल, तीव्र वेदना असतील, तीव्र दुखी असेल त्यांनी करायचं नाहीये. किंवा ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना हर्निया असेल, स्पॉन्डिलायटिस असेल त्यांनी नौकासन करायचं नाहीये. तर मी तुम्हाला पहिले कृती सांगतो की पोटावर झोपून हे आसन करायचंय. तर पोटावर झोपल्यानंतर दोन्ही हात वरती आणि दोन्ही पाय वरती अशा प्रकारे एक नौकेप्रमाणे शरीराची स्थिती दिसते. तर मी तुम्हाला एकदा पहिले करून दाखवतो, त्याच्यानंतर आपण करायचंय. पहिले एकदा बघून घ्या. ही विपरीत शयन स्थिती आहे. यामध्ये दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत समोर घ्यायचे, दोन्ही पाय मागे. आता याच्यात काय करायचंय, डावा हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत डावीकडे, आपला जो उजवा पाय तो आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत डावीकडे, उजवा हात उजवीकडे आणि डावा पाय डावीकडे. आता या दोघांमध्ये जे अंतर आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये तेवढंच अंतर आपल्या दोन्ही पायांच्या मध्ये घ्यायचंय. आता श्वास घेत दोन्ही हात दोन्ही पाय हे सोबतच वर घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्या सोबतच आपल्याला आपली जी मान आहे ती वरती घ्यायची. तर ह्या हात, पाय आणि आपली मान एक सोबतच ते दोन वरती जातील आणि आसन सोडताना सोबतच ते खाली येतील. तर बघा मी करून दाखवतो. पहिले सुरुवातीला माझी जी कपाळ आहे ती जमिनीला टेकलेलं असेल. आता मी श्वास घेत ही आदर्श स्थिती आहे. आसन सोडताना श्वास सोडत हात पाय सोबत खाली जमिनीला टेकवायचे आणि उठून बसताना आपल्या डाव्या कुशीवर वळून आपल्याला उठून बसायचंय. तर ही आसन करताना दक्षता घ्यायची की आपले हात आणि पाय हे सोबतच वरती यायला पाहिजे. त्याच्यासोबत आपली जी मान आहे ती वरती आणायची आणि आसन सोडताना सावकाश हात, पाय आणि मान आपली जमिनीला टेकवायची. त्याचे लाभ असे आहेत की पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर होते, आपला जो पाठीचा कणा आहे त्याला छान पीळ बसतो, ते मजबूत होतात. मान आपल्या कंठग्रंथीवर ताण आल्यामुळे तिथले जे आपले थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी आहेत यांचं कार्य सुधारतं. त्याच्यानंतर आपले जे पायाचे जे स्नायू आहेत, मांडीचे स्नायू, नंतर आपले कमरेचे स्नायू हे मजबूत होतात. तर मी तुम्हाला एकदा परत करून दाखवतो. आपण बैठक स्थितीमधून विपरीत स्थितीत जाण्यासाठी दोन्ही हातांचा सपोर्ट घ्यायचा आहे. दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेत, डावा हात डावीकडे, उजवा पाय उजवीकडे, उजवा हात उजवीकडे, डावा पाय डावीकडे. दोन्ही हाताच्या हातात जेवढं अंतर आहे तेवढं दोन्ही पायात घ्यायचं. कपाळ जमिनीवर टेकलेलं असेल. श्वास घेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय एका समांतर रेषेमध्ये, मान जास्तीत जास्त वरती आकाशाकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना श्वास सोडत हात आणि पाय सोबतच आपलं मान जमिनीला टेकवायची. आता
उजवा हात जवळ, डावा हात जवळ, उजवा पाय जवळ, डावा पाय जवळ, आणि आता डाव्या कुशीवर ओढून बसायचंय. मी तुम्हाला आता दोनदा करून दाखवलं, तर माझ्यासोबत आपण एकदा करून पाहायचंय. तर चला विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. विपरीत शयन स्थिती म्हणजे दोन्ही हात आपल्या पुढे सरळ रेषेमध्ये, खांद्याच्या सरळ रेषेत. आता काय करायचंय, उजवा हात उजवीकडे, डावा पाय डावीकडे, डावा हात डावीकडे, उजवा पाय उजवीकडे. आता आपल्या समोर हातामध्ये जेवढं अंतर आहे दोन हातांमध्ये, तेवढंच अंतर दोन पायांमध्ये घ्यायचंय. आणि दोन हात आणि दोन पाय हे वरती करताना हात कोपऱ्यातून आणि पाय गुडघ्यातून वाकवायचे नाहीयेत. परत दोन्ही हात जेवढे आपण वरती करणार तेवढे दोन्ही पाय पण आपल्याला एका समांतर रेषेमध्ये वरती करायचे. तर चला, आता कपाळ जमिनीला टेकलेलं असेल, श्वास घेत दोन्ही हात आणि दोन्ही पाय वरती. या दरम्यान संतोष श्वसन सुरू ठेवायचंय. आसन सोडताना श्वास सोडत दोन्ही हात सावकाश जमिनीला, आपला कपाळ किंवा हनुवटी जमिनीला टेकलेली. आता उठून बसताना डाव्या कुशीवर ओढून बसायचंय. अशा प्रकारे आपल्याला नौकासन हे आसन करायचंय. तर आता आपण जे आसन शिकलो, ज्या सूक्ष्म हालचाली केल्या, त्याच्यामुळे जो शरीरावर ताण आलाय तो ताण घालवण्यासाठी आता आपण शवासन करणार आहोत. तर शवासनामधलं आपण मकरासन हे आसन पाहणार आहोत. तसंच जसं आपण आता विपरीत शयन स्थितीमध्ये होतो तसंच विपरीत शयन स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात कोपऱ्यातून वाकवायचे, ते आपल्या खांद्याच्या खाली येतील. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर ठेवायचे. जो हात वरती असेल त्याचा विरुद्ध गाल आपल्याला त्या हातावर टेकवायचा आहे. नंतर पायाची स्थिती बघा, दोन्ही टाचा जे आहेत ते एकमेकांना टाचा जोडलेले असतील. बोट दोन्ही पायांची बोट एकमेकांपासून विरुद्ध दिशेने टाचा जोडलेल्या. या दरम्यान आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. आपल्याला आपल्या शरीरावर जो आलेला ताण आहे त्याचं शिथिलीकरण करायचं आहे. कमी वेळेमध्ये जर आपल्याला विश्रांती घ्यायचं असेल तर हे मकरासन हे विश्रांतीचं आसन आहे. आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. जिथे जिथे ताण आलाय तिथे साक्षी भावाने पोहोचून तिथला ताण घालवायचा आहे. आता मानवरती करून हाताची आदलाबदली करायची आहे. जो तळ हात पहिले वरती होता त्याला खाली घ्यायचं, जो खाली त्याला वरती आणायचंय आणि त्याचं विरुद्ध गाल त्या हातावर टेकवायचं आहे. आता श्वासाची गती बघा थोडी कमी झालेली असेल. आलेला ताण हा निघून जातोय. संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आपल्या मनात संकल्प करायचा आहे, मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. मी स्वस्थ आहे, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे. संथ श्वसन. आपलं संपूर्ण शरीर शांत, शिथिल, तणावरहित. आपल्या शरीरावर आता कुठल्याही प्रकारचा ताण नाहीये. आपल्या चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव. आपल्या शरीराबद्दल आता सजगता होऊन डोळे अलगद उघडायचे. डाव्या कुशीवर ओढून बसायचं. तर आता आपण
प्राणायाम करणार आहोत. तर सर्वांनी साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे. हाताची ज्ञानमुद्रा. तर आता आपण सूर्य अनुलोम विलोम आपण पाहणार आहोत. तर आपल्या शरीरामध्ये दोन नाकपुडे आहेत बघा नाकाला. तर एक उजवी आणि डावी. जी उजवी नाडी आहे ती सूर्य नाडी आहे आणि जी डावी आहे ती चंद्र नाडी आहे. तर 40 मिनिटाच्या कालावधीमध्ये एकदा 20 मिनिटं आपली उजवी नाकपुडी कार्यान्वित राहते आणि नंतरच्या 20 मिनिटांमध्ये डावी नाकपुडी कार्यान्वित राहते. असं 40 मिनिटाचं एक चक्र आहे. तर आपण आता पहिले सूर्य अनुलोम विलोम आपण पाहणार आहोत. याच्यात काय होतं, डावी नाकपुडी बंद करून आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतो आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडतो. एवढं सिंपल आहे. तर मी तुम्हाला एकदा करून दाखवतो बघा. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा. याच्यात आता मी काय करतोय, आपली जी अनामिका आहे किंवा करंगडी आहे याच्याने मी आता डावी नाकपुडी बंद करणार आणि जे इंडेक्स आणि मिडल आहे म्हणजे तर्जनी आणि जी मध्यका आहे ही आपल्या दोन भुवयांच्या मध्ये ठेवणार आणि करंगडीने किंवा अनामिकाने मी डावी नाकपुडी बंद करणार आणि उजव्या नाकपुडीने श्वास घेणार, उजव्या नाकपुडीने श्वास सोडणार, उजव्या नाकपुडीने श्वास घेणार, उजव्या नाकपुडीने श्वास सोडणार. एकदा करून दाखवतो बघा. नासिकाग्र मुद्रा. डावी नाकपुडी मी बंद करतोय करंगडीने किंवा अनामिकाने. दोन बोट माझे दोन भुवयांच्या मध्ये, डोळे अलगद मिटलेले. आता उजव्या नाकपुडीने मी श्वास घेतोय, उजव्या नाकपुडीने श्वास सोडतोय, उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय, उजव्या नाकपुडीने श्वास सोडतोय, उजव्या नाकपुडीने श्वास घेतोय, उजव्या नाकपुडीने श्वास सोडतोय. अशा प्रकारे आपल्याला उजव्या नाकपुडीतून श्वास घेऊन उजव्या नाकपुडीत श्वास सोडणे याला सूर्य अनुलोम विलोम असे म्हणतात. याचे फायदे असे आहेत की पचन संस्था जी आपली सुधारते, शरीरामध्ये आपली ऊर्जा येते. ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी हे खूप लाभदायक आसन आहे. आपण जेवणाच्या 1 तास अगोदर, अर्धा तास अगोदर आपण करू शकतात. तर चला माझ्यासोबत आपण करूया. एक डाव्या हाताची ज्ञानमुद्रा. मनगटावर आपल्या मनगट जे ते डाव्या मांडीवर रेस्ट करायचंय. उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा. दोन अनामिका आणि मध्यका चिटकलेले, डोळे अलगद बंद. करंगडीने किंवा अनामिकाने आपली डावी नाकपुडी बंद करायची. आता श्वास घेताना दीर्घ श्वास घ्यायचा आणि दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता आपण अगोदर दीर्घ श्वसन पाहिलंय तर ते फक्त आता एका उजव्या नाकपुडीने आपल्याला करायचंय. तर श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा उजव्या नाकपुडीनेच. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा, उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. अशा प्रकारे आपण 3, 5, 7, 9, 11 या प्रमाणे आपण आवर्तन करायचे. आता आपण एकदा दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. तर आता याच्यानंतर आपण चंद्र अनुलोम विलोम पाहणार आहोत. चंद्र अनुलोम विलोम मध्ये अंगठ्याने, उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. नंतर जे तर्जनी अनामिकाने दोन आपल्या भुवयांच्या मध्ये ठेवायचंय आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. तर चंद्र अनुलोम विलोम मुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये शीतलता येते, शांतता येते. ज्यावेळेस समजा आपलं मन चंचल असेल किंवा मनात खूप विचार चालू असतील, आपल्याला जर शांतता पाहिजे असेल तर आपण चंद्र अनुलोम विलोम करायचा आहे. ज्यांना वजन वाढवायचंय तर त्यांनी चंद्र अनुलोम विलोम हा प्राणायाम करायचा आहे. तर चला माझ्यासोबतच करूया. डाव्या हाताचे ज्ञानमुद्रा करून डाव्या गुडघ्यावर रेस्ट करायचंय. उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा करून आता उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे.
आता डाव्या आपल्या क्षमतेनुसार डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, असं 5 वेळा केल्यानंतर थांबायचंय. तर सुरू करा. श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा, सावकाश डोळे उघडा. अशा प्रकारे आपल्याला चंद्र अनुलोम विलोम आणि सूर्य अनुलोम करायचा आहे. तर सुरुवात करताना सूर्य अनुलोम विलोमने करायची, त्याच्यानंतर दीर्घ श्वास घ्यायचा, दीर्घ श्वास सोडायचा, असं 2-3दा केल्यानंतर मग चंद्र अनुलोम विलोम करायचा. तर चला आजचा योग वर्ग आपण शांतीपाठाने संपूया. आपण ज्या आसनात बसलोय त्या आसनात हाताची ज्ञानमुद्रा, डोळे अलगद मिटलेले, माझ्यासोबतच शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय. ओम सर्वेषां शांतिर्भवतु. ओम सर्वेषां पूर्णं भवतु. ओम सर्वेषां मंगलं भवतु. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. नाहं कर्ता गुरु हि कर्ता, गुरु कर्ता हि केवलम्, गुरु कर्ता हि केवलम्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात पाठीमागे न्यायचे, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे. श्वास घेत जास्तीत जास्त आपलं मान, पाठ, कंबर वरच्या दिशेने श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. शरणागती मुद्रा. आपण आज जे काही केलं ते आपण ईश्वराला अर्पण करतोय, मनात साक्षीभाव ठेवून. श्वास घेत कमरेतून वाकत वरती, दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हातांचं घर्षण करायचंय. हाताची 2 मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या नेत्रांना लांबून द्यायची. त्याच्यानंतर तेच हात आपले कपाळ, डोकं, कान, खांदे, पाठ, कंबर, मांडी, गुडघा, पायाची पोटरी, छाती, पोट, ओटीपोट, हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे. सावकाश डोळे उघडून करदर्शनम करायचे. हरिओम. आज आपण आपला योग वर्ग इथं थांबूया. उद्या भेटूया 5व्या दिवशी नवरात्रीच्या 5वी माळा आपण गुंफूया. तोपर्यंत आपल्याला हरिओम. आपल्या नित्य योग आनंद या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.